जपानमध्ये टोकियो शहराच्या आसपास सॅम्बेकिया येथे एक प्रसिद्ध फ्रूट मार्केट आहे. 1800 जवळपास 34 पासून हा मार्केट आजही तसाच तुम्हाला नावाजलेला दिसेल. आणि यामागचं कारण आहे या मार्केटमधील फळांची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी. या ठिकाणी अति सुरेख, चविष्ट, मधुर, रसाळ फळ आणि त्याची प्रचंड किंमत पाहून आपण खरंच अचंबित व्हाल, आश्चर्यचकित व्हाल. हा मार्केट खास करून प्रसिद्ध आहे कस्तुरी खरबूजसाठी. हा फळ आहे, आपण इकडे खरबूज खातोच आपल्या इकडे. या फळासाठी, खरबूज या फळासाठी याचा आणि खास करून याचा सुगंध व याची चव यासाठी विशेष करून प्रसिद्ध आहे. हा फळ भेटवस्तू म्हणून मिळणे जपानमध्ये एक प्रकारचा बहुमान समजला जातो. कस्तुरी खरबूज विकत घेण्यासाठी जर तुम्ही अंदाज बांधला डॉलर्समध्ये तर जवळपास $200 म्हणजे भारतीय रुपयानुसार जवळपास 16,000 रुपये आपण याची एका फळाची किंमत मोजावी लागेल. एवढी किंमत या फळासाठी न पटणारी आहे, पण ही किंमत या फळाची नसून या फळाला पिकवण्यासाठी घेतलेली प्रचंड काळजी, मेहनत व दिलेला वेळ याची आहे. कस्तुरी खरबूज हा एका वेलावर एकच फळ या सूत्रानुसार पिकवला जातो व याच्या पूर्ण वाढीपर्यंत विशेष सेंद्रिय पोषण वेलाला दिले जाते, ज्यामुळे या वेलाचे सर्व पोषण एकाच खरबुजामध्ये येते व तो खरबूज विशेष सुगंधाने, गुणधर्माने व मधुर चवीने भरून जातो. बहुतेक जापानी लोकांचं हे कस्तुरी खरबूज खायला मिळणं हे स्वप्न असते, कारण प्रत्येक जण याला घेऊ शकत नाही. या ज्या स्टोरीचा तात्पर्य हा आहे की इतकी प्रचंड मेहनत, संयम व गुणवत्तेशी तडजोड न करण्याची जपानमधील शेतकऱ्यांची भूमिका ही प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांनी व आपण नागरिकांनी सर्वांनी शिकण्यासारखी आहे. आपल्याला सर्व काही लवकर पाहिजे असते आणि तेही गुणाकाराच्या पटीत. आज 2 तर उद्या 4 तर परवा 8. विद्यार्थी एखाद्या गोष्टीच्या मागे प्रचंड मेहनत, संयम व तडजोड न करण्याची भूमिका विसरले. आपण नागरिक सुद्धा विसरलो. परिणामी आपण अल्पसुखाच्या जाळ्यात अडकलो आणि यामधून बाहेर पडण्याची आपल्याला आता प्रचंड किंमत मोजावी लागणार आहे. कारण हा बदल जो आहे ना समाजामध्ये, जो अल्पसुख म्हणतो आपण, जो बदल दिसत आहे हा अतिशय प्रतिकूल दिशेकडे वाटचाल करत आहे.